मंडळी, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय असो किंवा कोणतीही पूजा अर्चा असो, मात्र या एका गोष्टीशिवाय ही पूजा अपूर्णच आहे, ती म्हणजेच गांधी टोपी. मंडळी, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की ज्या माणसाच्या नावाने ही टोपी ओळखली जाते तेच आपले महात्मा गांधी. गांधीजींनी तर कधी टोपी घातलीच नाही, मग या टोपीला गांधी टोपी का म्हणतात, हेच सांगणारा आजचा व्हिडिओ. चला तर मंडळी, आज जाणून घेऊया हा रंजक इतिहास. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहतात जीटी इन्फो चॅनल. तर मंडळी, बहुतांश फोटोमध्ये आपल्याला महात्मा गांधी बिना टोपीचे दिसतात. अतिशय साध्या वेशात राहणारे हे महात्मा गांधी. तर ही गांधी टोपी नेहरू चाचा घालायचे, लाल बहादूर शास्त्री घालायचे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण घालायचे. मग या टोपीला गांधी टोपी का म्हणतात? तर झालं असं की याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत झाली. महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत तुरुंगात असताना भारतीय कैद्यांना टोपी घालणं हे सक्तीचं होतं. त्यानंतर महात्मा गांधी भारतात परतल्यानंतर महात्मा गांधीने एक राष्ट्रीय टोपीचा शोध लावला, ती म्हणजेच गांधी टोपी. थोडे दिवस गांधीजी पगडी आणि फेटा घालायचे, परंतु गांधीजींना सर्वसामान्यांना परवडेल अशी टोपी हवी होती. सर्वसामान्यांना म्हणजे सहज ती सर्वांना विकत घेता येईल, सर्वसामान्यांना परवडेल आणि अतिशय साधी टोपी त्यांना हवी होती. त्यानंतर अतिशय साधी टोपी म्हणजे त्यांना सुरक्षेमध्ये खिशामध्ये घडी करून अशी टोपी त्यांनी शोध लावला. त्यानंतर गांधी टोपी समोर आली. गांधीजींनी जाणीवपूर्वक या टोपीचा पांढरा रंग आणि खादीची निवड केली. पांढरा रंग अशासाठी की तिच्यावर धूळ उठून दिसेल, तिच्यावर घाण उठून दिसेल, म्हणजेच लोक वारंवार तिला स्वच्छ करून धुवून ठेवतील. आणि खादी अशासाठी की स्वदेशी मालाचा अवलंब करता येईल, म्हणूनच गांधीजींनी खादी टोपी आणि पांढऱ्या रंगाची निवड केली. 1920 ते 1922च्या काळामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची ही गांधी टोपी म्हणजेच वेगळी ओळख निर्माण झाली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांना मात्र या टोपीची धास्ती लागली होती. सरकारी कार्यालयामध्ये ही टोपी घालणं म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बंदी घातली होती. पुढे 1921च्या नंतर गांधीजींनी असा विचार केला की देशातील लाखो नागरिकांना अंगावर कपडे मिळत नाही, तेथे मला पूर्ण कपडे घालण्याचा कोणताही अधिकार नाही. म्हणूनच गांधीजींनी वस्त्राचा पुढे त्याग केला. तर मंडळी, पुढे गांधीजींनी वस्त्राचा त्याग केल्यानंतर गांधीजींनी ही टोपी केव्हाच घातली नाही. म्हणूनच मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल की गांधीजींनी तर कधी ही टोपी घातलीच नाही, मग या टोपीला गांधी टोपी का म्हणतात? तर मंडळी, आजच्या व्हिडिओतील हा रंजक इतिहास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मंडळी, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद.